नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलो आहे। काय असणार अपडेट, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी, जर क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन देखील ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या योजना पाहायला मिळतात, जसे की महिलांच्या योजना असतील, शेतकरी योजना असतील, शैक्षणिक योजना असतील, संपूर्ण अपडेट एकाच ठिकाणी पाहायला मिळतात। तर नक्कीच आपल्या अशा आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूयात, कोणताही वेळ वाया न घालवता। तर पहा, KYC न झालेल्या लाडक्या बहिणींची यादी आता जाहीर झाली आहे आणि यादीत नाव असल्यास पैसे मिळणे होणार बंद। त्वरित करा हे काम। आता काय करायचं आहे तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा, या ठिकाणी खूप महत्त्वाची KYCशी निगडीत बातमी आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने 1 जानेवारी 2026 पासून नवीन वर्षाचा हप्ता जमा करण्यास सुरुवात केलेली आहे। आता लाडक्या बहिणीचे 1500 रुपये तुम्हाला भेटले की नाही हे आम्हाला कॉमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही। नक्की तुम्ही सांगशाल, मी अपेक्षा करतो। तर पहा, पुढे ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाही, आता त्यांनी तरी काय करायचं हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मात्र हजारो महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडचण आलेली आहे। याचे मुख्य कारण म्हणजे KYC अपूर्ण असणे, बरोबर। प्रशासनाने आता अशा महिलांची जिल्ह्यावर आणि गावावर यादी जाहीर केलेली आहे, ज्यांची KYC अद्याप देखील झालेली नाही आहे। जर तुमचे नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला 1500 रुपये किंवा प्रलंबित हप्ते मिळणार नाही, हे लक्षात ठेवा। म्हणून KYC करणे ही अनिवार्य देखील केलेलं आहे। KYC कशी करायची संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मोबाईलवरती KYC करू शकता। तर पहा, KYC न झालेल्या महिलांची यादी कोठे पाहायची आपण या ठिकाणी पाहूयात। शासनाने ही यादी दोन्ही प्रकारे आपल्याला सांगितलं आहे कशी तपासायची। तर पहा, प्रथम आपल्याला प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि तिथे नारी शक्ती दूत एक असं ॲप्लिकेशन आहे। ते ॲप तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलमधील ॲपवर लॉग इन करायचं आहे, जिथे अर्जाची स्थिती म्हणजेच ॲप्लिकेशन स्टेटस तपासायचं आहे। जर तिथे पेंडिंग फॉर KYC किंवा बँक नॉट लिंक असा मेसेज येत असेल तर तुमचे नाव यादीमध्ये आहे असं समजून जावे, कारण तुमची KYC पूर्ण नाही आहे। त्याचबरोबर तुमचं जे बँक खातं आहे ते आधार कार्डशी लिंक नाही। तिसरं, ग्रामपंचायत सेतू केंद्र। प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालय आणि अंगणवाडी केंद्रात ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तिथे जाऊन तुमचे नाव तुम्ही तपासू शकता असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आणि सर्वात सोपी म्हणजे अधिकृत पोर्टल, जे की आपण ऑनलाईन फॉर्म भरले होते, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर बेनिफिशियरी लिस्ट या टॅबवर जाऊन जिल्ह्यानुसार इनकम्प्लीट KYC यादी तुम्ही तपासू शकता स्वतः। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की यादीत नाव असल्यास काय करावे। तर पहा, त्वरित ही 3 कामे करा, अथवा तुम्हाला जे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयाचा हप्ता आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे, ते भेटणार नाही, तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरू शकता। तर ही 3 कामे कोणती करायची ते आपण या ठिकाणी पाहू। तर पहा लाडक्या बहिणींनो, प्रथम आपलं आधार बँक लिंकिंग करून घ्यायचं आहे। तुमच्या जवळच्या बँक खात्यात म्हणजे शाखेत जायचं आहे तुमच्या, आणि तिथे जाऊन तुमचे बँक खाते हे आधारशी लिंक करून घ्यायचं आहे, जेणेकरून खात्री करून घ्यायची आहे लिंक आहे की नाही। दुसरं म्हणजे DBT सक्रिय करून घ्यायचं आहे। बँकेत जाऊन डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT म्हणतो आपण त्याला, सक्रिय करण्याचा फॉर्म भरायचा आहे। याशिवाय सरकारी पैसे खात्यात जमा होणार नाही। आता काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्हाला बँकेत जायचं आहे। बँकेत तुम्हाला आधारला बँक लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे। दुसरं, तुमचं DBT सक्रिय आहे की नाही ते चेक करायचं आहे। आणि त्यानंतर मोबाईलवर OTP KYC जर नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज केला असेल तर पुन्हा एकदा आधार OTP द्वारे ती पडताळणी तुम्ही चेक करू शकता। आता KYC अपूर्ण राहण्याचे तोटे आपण या ठिकाणी पाहूयात।
म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना KYC केली नाही त्यांना काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात. तर पहा, हप्ते रखडणे म्हणजे तुम्हाला हप्ता येणार नाही. नवीन वर्षाचा जानेवारी 2026चा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही जोपर्यंत तुम्ही KYC करत नाही. दुसरं, बॅकलॉग तोटा. मागील थकबाकीचे पैसे देखील सरकारकडून पाठवले जाणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. खाते निष्क्रिय होणे. वारंवार सूचना देऊनही KYC न केल्याने तुमचे नाव लाभार्थी यादीमधून वगळले जाऊ शकते. हे एक महत्त्वाचं कारण आहे या ठिकाणी. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही घर बसले KYC करू शकता का, असं अनेक लाडक्या बहिणींना प्रश्न पडले असतात. त्या या ठिकाणी थोडक्यात पाहूयात आपण. हो, जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवरून प्रोफाईल सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही आधार अपडेट करू शकता. मात्र बँक खात्याची KYC करण्यासाठी तुम्हाला एकदा बँकेत प्रत्यक्षपणे जाणे अनिवार्य आहे. म्हणजे तुम्ही स्वतः देखील KYC करू शकता. आता महत्त्वाची सूचना या ठिकाणी आपण पाहूयात, जी की KYCशी रिलेटेड आहे. पहा, सरकारने 15 जानेवारी 2026पर्यंत सर्व प्रलंबित KYC पूर्ण करण्याचे आवाहन केलेले आहे. म्हणजेच थोडक्यात 15 जानेवारी ही शेवटची तारीख दिलेली आहे KYCसाठी. आता व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही ते देखील कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.